पुण्यामध्ये झालेल्या राजकीय राड्याची टिपू सुलतान याला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष बघितलं पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। या वक्तव्याच्या नंतर भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। त्यांनी आज पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं आणि या आंदोलनाला काँग्रेसने देखील उत्तर दिले। सकाळपासून काँग्रेस भवनाच्या बाहेर हा राडा रंगला। पुढे आंदोलनामध्ये आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। या आंदोलनामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसह एक महिला पोलीस कर्मचारी देखील जखमी झाली। या आंदोलनाच्या नंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे थेट परासखाना पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन देखील केलंय आणि पुण्याच्या महापौर आणि भाजप शहराध्यक्ष यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पुणे पोलिसांची चूक आहे। पुणे पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिले, संरक्षण दिले, म्हणून हा प्रकार घडलेला। मागची 2 तास झाले भाजपने या ठिकाणी तळ ठोकले आहेत, पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला नाही आणि उलट एक मुख्य रस्ता या ठिकाणी अडवून ठेवलाय। असा असताना पुणे पोलिसांचा प्रकार हा बेजबाबदारपणाचा आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानची केली। जे छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुष आहेत आणि टिपू सुलतान याची क्रूरता सगळ्या देशाला माहिती। त्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या, त्यामुळे टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी आम्ही हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधार्थ राज्यामध्ये विविध शहरांमध्ये भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना या चांगल्याच आक्रमक झाल्यात। नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत भाजप कार्यकर्त्यांनी सपकाळ यांचा निषेध केला। तिकडे नाशिकमध्ये काँग्रेस भवनच्या गेट समोर भाजपने आंदोलन केलं। सपकाळांच्या पुतळ्याला जोडे मारत त्यांनी निषेधही नोंदवला। सपकाळांवरती कारवाईची मागणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदेंनी केली आहे। तर अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या समोर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे देखील मारण्यात आले। सपकाळ यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस अहिल्यानगरमधल्या भाजपने जाहीर केलंय। सांगलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारले, तसंच त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। तर मुंबईमध्ये देखील भाजपच्या वतीनं अशाच पद्धतीची आंदोलनं करण्यात आली आहेत। दरम्यान या सगळ्या आंदोलनांच्या नंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट भाजपवरती पलटवार केला। प्रत्येक बाबतीत जात आणणे, प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंडा आहे आणि या फंड्याच्या अनुषंगानं या माझ्या केलेल्या एका जबाबदारीपूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगलमधून त्याला खतपाणी घालत आहेत। त्यांना मला माफी मागण्याच्या अनुषंगानं त्यांची जी असणारी भूमिका आहे ती माफीवीरांचे पक्षाचे ते असल्यामुळे आहे। मुळात माझं वक्तव्य हे पूर्ण प्रश्नाच्या सहित जर आपण बघितलं तर त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा जो अभिमान आहे तो मी त्यातही अधोरेखित केला होता। देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली तेव्हा ते म्हणाले मी त्यांना ओळखत नाही। मी त्यांना जल्लाद म्हटले, मी त्यांना क्रूर असल्याच्या अनुषंगाने दरिंदा म्हटले, त्यावेळेसही त्यांनी मला ओळख दाखवली नाही। मात्र काल एकदम आवेशामध्ये येऊन ते माझ्याबद्दल जे काही त्यांनी गरळ ओकली याचा स्पष्ट स्वरूपाचा अर्थ आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये जे मूलभूत मुद्दे आहेत आणि दिल्ली राष्ट्रीय स्तरावर ज्या फाईलमध्ये बरंच काही लपलेलं आहे त्यापासून त्यांना इतरत्र लक्ष वेधण्याचं आहे। त्याच महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते, आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला। तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतानबद्दल आपण जे मत व्यक्त करताय ते तेव्हा कुठे गेला होता, तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती हाही प्रश्न या निमित्ताने उलटपक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे। कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का, हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। राहुल गांधींनी तातडीनं हर्षवर्धन सपकाळांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्याला पदावरून दूर केलं पाहिजे आणि जर हर्षवर्धन सपकाळचा राजीनामा घेतला नाही तर राहुल गांधीसुद्धा हर्षवर्धन सपकाळचं समर्थन करताय असं होईल। जे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन असे घाणेरडे आंदोलन करतात आहे
तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरती नाना पटोले आणि राणे यांनी काय म्हटलंय आपण ते देखील बघूया. त्या टिप्याचा इतिहास या सकपाळनी वाचला आहे का? स्वतः टिप्या, ज्याला तुम्ही टिपू सुलतान, आम्ही त्याला टिप्या म्हणतो, त्यांनी मी 8,000 मंदिरं तोडली हे स्वतः उद्गार टिप्यानी काढलेले आहेत. आता इतिहासामध्ये एक तरी मंदिर किंवा एक तरी धर्मस्थळाला चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं का? त्यांना हे कडक इशाराच आहे की परत अशी कधी हिंमत केली तर शिवाजी महाराजांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात फिरणं त्यांचं अवघड करून टाकतील. हिंदू आणि मुसलमान करण्याची भूमिका ही सातत्यानं भाजपची राहिलेली आहे आणि याच्या आधारावरच त्या पद्धतीचं राजकारण करून आपली राजकीय पोळी शेकण्याचं काम जी भाजप करते आहे. ज्या पद्धतीनं पुण्याच्या काँग्रेस भवनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जे जखमी झालेत, त्या भाजपच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो. तर टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलेलं असताना संजय राऊतांनी भाजपला लक्ष केलंय. यावरती नवनाथ बन यांनी पलटवार केला. टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊच शकत नाही, याच्याविषयी काय दुमतच नाही. ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या. पण मुंबईमध्ये मानखुर्दला एका बगीच्याला नाव देण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे कोण होते? आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे. हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात म्हणून ते शुद्ध झाले का नाही? त्यांची विचारधारा तीच आहे. कोणी मुंबईचा महापौर बनला, कोणी खासदार बनले, पण हे सगळे भाजपमध्ये टिपू सुलतानला नायक मानणार आहे. संजय राऊत, तुम्ही हर्षवर्धन सपकाळांना सांगणार आहात का की टिपू सुलतान हा खलनायक आहे आणि या खलनायकाचा उदो करू नका? दुर्दैवानं तुमच्यामध्ये तेवढी हिंमत नाही. राहुल गांधींची चाकरी करायची, काँग्रेसची चाकरी करायची, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांची चाकरी करायची, हाच तुमचा धंदा झालेला आहे. बघूयात पुढची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत असताना सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये आता अधिक सक्रिय होत आहेत. दरम्यान आज सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीमधल्या विजयी उमेदवारांसोबत संवाद साधलाय. त्यावेळेला त्या अजितदादांच्या आठवणीनं भावूक देखील झाल्याचं बघायला मिळालंय. यावेळेला मंत्री दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते.